नमस्कार मित्रांनो, तर आज आपल्याला बनवायचं आहे चिकन. ह्याच्या आधी पण मी एक चिकनची रेसिपी टाकलेली, पण हे चिकन वेगळ्या प्रकारे आपण बनवायचं आहे. तर मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. त्याच्यात अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे. अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे. थोडा लाल मसाला टाकलेला आहे याच्यामध्ये आणि चिकन मसाला टाकलेला आहे. चिकन मसाला टाकते मी. मीठ टाकून घेते मी ह्याच्यामध्ये आणि 2-3 चमचे दही टाकायचे याच्यामध्ये. हळद आणि दही टाकून घेते मी. बघू शकता दही टाकून घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये. आता हे सगळं मिक्स करून घेते मी. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. सगळे चिकनला अद्रक लसणाची पेस्ट, दही, मीठ, मसाला सगळं लागलं पाहिजे. बघू शकता चांगलं मस्त सगळ्याला दही वगैरे सगळं लागलेलं आहे. हे आता मी अर्धा तास तसंच ठेवून देते. नंतर इथं आपण चिकन बनवायला घेतलेलं आहे. टॅमॅटो घेतलेला आहे, एक पातळ कापून. कांदा एक घेतलेला आहे, पातळ उभा कापून घेतलेला आहे. तेल गरम केलं आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. कढई गरम करून 2 चमचे तेल टाकले आहे. त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. कांदा चांगला फ्राय होऊन द्यायचा, लाल होईपर्यंत. कांदा लाल होईपर्यंत हलवून घ्यायचा. बघू शकता कांदा आपला आता भाजलेला आहे. त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकून घेते मी. टॅमॅटो कांदा चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचा. याच्यामध्ये मी टाकत आहे वाटण, खोबरं, लसूण, कांदा, कोथिंबीर, त्याचं वाटण बनवलेलं आहे. ते वाटण टाकून घेते मी. हे वाटण टाकून चांगलं फ्राय करून घ्यायचं. याच्यामध्ये मी चिकन मसाला टाकते. लाल तिखट थोडं टाकते. हे सगळं आणखीन भाजून मिक्स करून घ्यायचं, हलवून घ्यायचं चांगलं. आता ह्याच्यामध्ये मी मॅरिनेट करून ठेवलेले चिकन टाकून घेते. चिकन टाकून चांगलं फ्राय करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये थोडं पण पाणी नाही टाकायचं, फक्त तेलावरती चिकन आपल्याला शिजवायचं आहे. ह्याच्यामध्ये थोडं पण पाणी नाही टाकणार आहे मी. फक्त तेलावरती आपल्याला हे चिकन शिजवायचं आहे. चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनटं शिजवून घ्यायचं आपल्याला. 10 मिनटात 2-3 वेळा एकदम झाकण काढून हलवून घ्यायचं. मी 2-3 वेळा झाकण काढून हलवून घेतलं होतं. आता बघू शकता तुम्ही चिकन मस्त असं शिजलेलं आहे आपलं. कलर पण छान आलेला आहे. बघू शकता चिकन शिजलेलं आहे, चांगलं शिजलंय चिकन. बघा मस्त दिसायला. सगळं मीठ मसाला सगळं व्यवस्थित लागलेलं आहे त्याला.
आता वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आणि गॅस बंद करायचा. अशा प्रकारे चिकन एकदा नक्की बघा बनवून. आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.